राज्यभरामध्ये हनी ट्रॅप प्रकरण गाजत आहे. जामनेरपासून सुरुवात झाल्याचा संजय राऊतांनी आरोप केला आहे. प्रफुल्ल लोढा नाव समोर आलेलं आहे. आपले एकेकाळचे निकटवर्ती आहे. आपल्याला कल्पना आहे प्रफुल्ल लोढा जसा सर्वपक्षीय कार्यकर्ता आहे. त्याचा एकही पक्ष असं राहिला की त्या पक्षामध्ये तो गेला नाही. आता मागच्या वेळेला आंबेडकरांचा जो वंचित पक्ष आहे त्याचे तिकीट त्यांनी लोकसभेचं यावेळेलाच गेल्या वर्षी हेही त्यांनी घेतलेलं होतं. मी आपल्याला काही फोटोही दाखवतो. तर म्हणजे या फोटोमध्ये आपल्याला दाखवल्यानंतर आपल्या लक्षात येईल की या ठिकाणी हा जो लोढा आहे हा सगळ्याच पक्षांना त्यांनी त्या ठिकाणी प्रवेश केलेला आहे. सगळ्या पक्षांच्या नेत्याबरोबर त्याचे त्या ठिकाणी फोटो आहेत. सगळेच आहेत. म्हणजे त्याचा कुठलाही एखादा पक्ष असा सुटलेला नाही की ज्या ठिकाणी नाही तो गेला नसेल. इथे बघा हे अध्यक्ष आहेत जयंतराव आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष. त्यांच्यासोबत सतत चर्चा करताना ठिकठिकाणी त्याचे फोटो त्या ठिकाणी आहेत. दुसरं या ठिकाणी उद्धवजी आहेत, पवारसाहेब आहेत. आता हे म्हणतात की ते सोबत फोटो होता माझ्या. तो 10 वर्षापूर्वीचा फोटो मी तो बघितला. मी शिवनेरी बंगल्यावर होतो मागच्या वेळेला मंत्री होतो त्यावेळेला वाढदिवसाला वगैरे आला असेल त्यावेळेला तर फोटो असेल. पण त्यानंतर त्यांनी अनेक पक्ष बदलले. आता पवारसाहेब आहेत. हे तर आपले मोठे नेते आहेत. त्यांच्यासोबत तर अशी चर्चा करतो की आता काय करतं काय नाही की समजतच नाही मला. तर खरं म्हणजे इतकी गहन चर्चा दोघांमध्ये त्या ठिकाणी रस्त्याने चालताना झालेली आहे. इथे पवारसाहेब बरोबरही आहे. पण माझा त्या गोष्टीचा काही आक्षेप नाही आहे की बाबा यांच्यावर फोटो कसा घ्यायला म्हणून. आता राऊत साहेब ज्या पक्षाचे प्रवक्ते आहेत. आता बघा उद्धवजींबरोबर हा शोध चालून राहिला आहे. उद्धव ठाकरे साहेबांसोबत हा प्रफुल्ल लोढा त्याच्याबरोबर आहेत. अनेक फोटो तसे त्यांच्यासोबत अनेक फोटो आहेत. म्हणजे कोणी कोणाबरोबर फोटो काढला त्यावेळेला अजितदादा राष्ट्रवादीचे नेते होते त्यावेळेला हा त्यांचा फोटो त्याच्यासोबत आहे. हा फोटो अजितदादाबरोबर त्यावेळेचा आहे. पण आमचं याला काही आक्षेप असल्याचं कारणच नाही. हा बघा आता हा अजून परत एक फोटो बघा. हा उद्धवजींबरोबर हा उभा आहे तोंडाला मास्क लावून. हा कोरोनाच्या काळातला फोटो आहे. हा पण फोटो माझा तर 10 वर्षापूर्वीचा फोटो आहे जुन्या बंगल्यातला. तो दिसतोय बंगला तिथे सगळा शिवनेरी बंगला. म्हणजे इथे तर बघा आता जयंतराव आणि हे आमचे बघा जामनेरचे लोढाजी असं बोलतात की जसं की सगळं महाराष्ट्र त्यांना पादाक्रांत करायचं आहे की काय. असे गहन चर्चा ते दोघंजण नेते राष्ट्रवादीचे हे मिळून त्या ठिकाणी करतायत. आणि म्हणून मला असं वाटतं की फोटो आहेत म्हणून काहीतरी सुतावरून स्वर्ग गाठायचा असं नाही आहे. हे आंबेडकर साहेब आहेत. आता गेल्या वेळेच्या लोकसभेला त्यांनी त्यांचं तिकीट घेतलं होतं. त्यांच्या पक्षात ते गेले होते. त्यांच्यासोबतचा फोटो आहे. हा फोटो त्यांच्यासोबत आहे आंबेडकर साहेबांच्या सोबतचा. आणि त्याबरोबरच अजून खरं म्हणजे मला काही आक्षेप नाही या फोटोबद्दल. मला काहीच म्हणणं नाही आहे. आता हा सुप्रियाताईंबरोबरचाच फोटो आहे. आता तुम्ही याला काय म्हणायचं मग. हा सुप्रियाताई आमच्या सुळे यांच्यासोबतचा त्याचा फोटो आहे. त्याची सवय आहे सगळीकडे जाऊन फोटो काढायची. मग मी आक्षेप घेतला का की या लोकांचा संबंध कुठे काय हँडटॅपशी लावला का. म्हणजे मला काहीतरी मूर्खासारखं बडबडायचं वेड्यासारखं बळायचं. आता संजय राऊत आमच्याबद्दल म्हणत आहेत आमच्या पक्षाच्या की लोकांबद्दल म्हणत आहेत हँडटॅपबद्दल बोलत आहेत. मग आपल्याबद्दलही लोक बोलतात ना. आपल्याबद्दल खूप लोक बोलतात. मग याला काय म्हणायचं. आता या लोढांचं जर प्रेस आपण कोण बघितल्या आणि खडसे साहेबांचे स्टेटमेंट जर बघितले आपण तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. अशा पद्धतीने हे लोक एकमेकांबद्दल बोलत आहेत शिव्या देत आहेत वाटेल तसं बोलत आहेत. प्रफुल्ल लोढा खडसेबद्दल काय काय म्हणाले. खडसे प्रफुल्ल लोढाबद्दल काय काय म्हणाले हे आपण बघितलं आहे. सकाळपासून लोक मला पाठवत आहेत. आणि म्हणून कुठेतरी फक्त काही झालं की गिरीश महाजन मला वाटतं हे इतके आता काय बोलावं खडसेंबद्दल मला कळत नाही खरं म्हणजे.